नमस्कार मित्रांनो, माझ्या चॅनेल वरती तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे। आपण आज बघणार आहोत आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी कुळदेवतेची ओटी कशी भरावी, कोणती पूजा करावी, कोणते साहित्य लागते आणि या पूजेचे धार्मिक महत्त्व काय आहे हे सविस्तर जाणून घेणार आहोत। या दिवसाचे महत्त्व, आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी देवीची विशेष पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी, आरोग्य आणि कुलदेवताची कृपा लाभते अशी श्रद्धा आहे। या दिवशी देवीला ओटी भरून तिच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली जाते आणि श्रावण महिन्याचे स्वागत केले जाते। पूजेसाठी लागणारे साहित्य: स्वच्छ पाट किंवा चौरंग, लाल किंवा पिवळे वस्त्र, कुळदेवतेची मूर्ती किंवा फोटो, हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार, नारळ, विड्याची पाने, सुपारी, फळे, पंचामृत, तुपाचा दिवा, अगरबत्ती, नैवेद्य, पुरणपोळी, खीर, गोड पदार्थ किंवा घरातील सात्विक पदार्थ, हिरव्या किंवा लाल बांगड्या, खण किंवा साडी शक्य असल्यास, ओटी भरण्यासाठी तांदूळ, हळद, कुंकू, सुपारी, नारळ। पूजा कशी करावी? सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ वस्त्रे परिधान करा। पूजेची जागा स्वच्छ करून रांगोळी काढा। पाटावर लाल किंवा पिवळे वस्त्र अंथरून कुळदेवतेची स्थापना करा। तुपाचा दिवा लावा। देवीला हळद, कुंकू, अक्षता, फुले आणि हार अर्पण करा। पंचामृताने अभिषेक शक्य असल्यास करून स्वच्छ पाण्याने स्नान घाला। नैवेद्य अर्पण करा। देवीची आरती करा। मनापासून प्रार्थना करून कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी आशीर्वाद मागा। ओटी कशी भरावी? ओटी भरताना देवीसमोर तांदूळ अर्पण करा। त्यावर हळद, कुंकू, सुपारी, नारळ, विड्याची पाने, फुले, खण किंवा साडी, शक्य असल्यास बांगड्या आणि दक्षिणा अर्पण करा। दोन्ही हात जोडून प्रार्थना करा, हे आमच्या कुळदेवते, आमच्या कुटुंबावर सदैव कृपा ठेवा। सर्वांना आरोग्य, सुख, समृद्धी आणि सद्बुद्धी द्या। यानंतर देवीची आरती करून प्रसाद वाटावा। आषाढ महिन्याच्या शेवटच्या मंगळवारी श्रद्धा आणि भक्तिभावाने कुळदेवतेची ओटी भरल्याने देवीची कृपा लाभते अशी भक्तांची श्रद्धा आहे। प्रत्येक घरातील कुलाचार वेगळा असू शकतो, त्यामुळे आपल्या घरातील परंपरेनुसार पूजा करावी। जय कुळदेवता, जय अंबे माता।